नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 2 मधील टिपा लिहामधील फ बघणार आहोत. कोलोस्टॉमीची काळजी. कोलोस्टॉमी म्हणजे काय ते बघूयात. तर कोलोस्टॉमी ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे, म्हणजेच एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये मोठ्या आतड्याचा एक भाग पोटाच्या भिंतीबाहेर आणला जातो. यामुळे मलमूत्र शरीराबाहेर जाण्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला जातो. जेव्हा काही कारणामुळे नैसर्गिक मार्गाने म्हणजेच गुदद्वारावाटे मलविसर्जन करणे शक्य नसते किंवा आतड्याला विश्रांतीची गरज असते, तेव्हा ही शस्त्रक्रिया केली जाते. कोलोस्टॉमी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची आणि पिशवीची म्हणजेच स्टोमा बॅग यांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे संसर्ग टाळता येतो आणि त्वचा निरोगी राहते. खालीलप्रमाणे काळजी घ्यावी. स्टोमा आणि त्वचेची स्वच्छता, नियमित स्वच्छता करणे, त्यामध्ये कोमट पाणी आणि मऊ कापडाने स्टोमाच्या आजूबाजूची त्वचा हळूवारपणे स्वच्छ करावी. साबणाचा वापर टाळा. सुगंधी साबण, लोशन किंवा अल्कोहोल असलेले क्लीनर वापरू नये, कारण यामुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. त्वचा कोरडी ठेवावी. नवीन पिशवी लावण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे कोरडी असल्याची खात्री करावी. त्यानंतर पिशवी बदलणे आणि रिकामी करणे. कधी रिकामी करावी तर जेव्हा पिशवी 1/3 किंवा अर्धी भरते तेव्हा ती रिकामी करावी. जास्त भरल्यास ती गळण्याची शक्यता असते. बदलण्याची वेळ. पिशवी साधारणतः दर 3 ते 5 दिवसांनी बदलावी. पिशवीच्या प्रकारानुसार. समजा जर खाज किंवा जळजळ जाणवत असेल तर ती लगेच बदलावी. अचूक माप. पिशवीचा वेफर. तो वेफर कापताना स्टोमाच्या आकारापेक्षा साधारण 1/8 इंच मोठा असावा. तिसरा पॉईंट आहे आहार आणि पाणी. यामध्ये बघा, पुरेसे पाणी द्यावे, म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला द्यावे. पचन सुलभ आहार, म्हणजे सुरुवातीला कमी फायबर असलेला आहार द्यावा. त्यानंतर हळूहळू आहारात बदल करावा. वायू म्हणजेच गॅस होणारे पदार्थ टाळावेत. त्यामध्ये आहे कोबी, फ्लावर, कडधान्य किंवा जास्त मसालेदार पदार्थ. असे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत किंवा खाण्यास द्यावेत. नीट चावून खाणे. अन्न नेहमी व्यवस्थित चावून खाण्यास सांगावे, जेणेकरून पचनास त्रास होणार नाही.
चौथा पॉईंट आहे सावधगिरीची लक्षणे. तर डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, तर खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. म्हणजेच काय, तर स्टोमाचा रंग गडद निळा किंवा काळा पडणे, स्टोमामधून सतत रक्त येणे, स्टोमाच्या आकारात अचानक मोठा बदल होणे, त्याचप्रमाणे सतत जुलाब होणे किंवा 5 ते 6 तासापेक्षा जास्त वेळ काहीही विसर्जन न होणे.